नॅरेटिव्ह नव्हता तरी वस्तुस्थिती आहे या सगळ्या मांडणीतून असं तेच म्हणतोय त्यांना, तुम्ही लय हुशार आहेत, तुम्ही गैरसमज काढून टाका, गैरसमाजाच्या बाहेर जा. ते प्रवक्ते बावसाळे निकुंकडे बोलत आहेत तुमचे, थोडे त्यांना आकडा येसन टोचा, त्यांना नाकात येसन घाला त्यांच्या, आणि का जरा नेवार माता त्यांना. बावसाळे बोलू नका म्हणा, त्याचे फळ फडणवीस साहेबाला भोगा लागतील. मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं जातं, म्हणजे भाजपला फटका पडला असं सांगितलं जाते. पण 1980 पासून ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांना मात्र मतं गेली या लोकसभेमध्ये, असं त्यांचं नाव आहे. म्हणतोयच ना, मग मी काय म्हणतोय ते समजूनच घ्या ना. यांनी महाविकास आघाडीला आत्ता थोबाड फोड आहे आमचं, ते जुना फोडायला, पण याने जरा ताजं फोड आहे, आत्ता कांसळ फोड आहे आमचं. आम्ही म्हणतोच का तुम्हाला महायुती चांगली आहे, महाविकास आघाडी चांगली आहे, आम्ही सांगतानाच सांगतोय. आजच नाही तुम्ही मागचा बाईट काढा, त्यांनी इतकं वाटोळं केलेलं आहे आमचं लई, पण तुम्ही ताजं केलं. आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो, आम्ही म्हणतो ना महायुती वाईट आहे आणि महाविकास आघाडीला की तुपाचे डबे आणून दिले काय आम्हाला. पण वस्तुस्थिती होती ती, गैरसमज नव्हता. तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ताच्या पिढीतला. ते काय लय शहाणे नाहीत, त्यांच्याकडे बघू आम्ही, त्याची काय अडचण नाही. पण तुम्हाला सांगितलेलंच कळा ना आम्ही काय म्हणतोय, की आमचं आरक्षण आम्हाला द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं, नाही तर तुमचं एकाच येऊन देणार नाहीत आम्ही. तुम्ही जर ह्या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गी नाही काढला, आम्ही सगळ्या जाती धर्माचे 288 उमेदवार देणार आहेत. ना विलाज आमचा गोरगरिबाला देणारा बनवर कुणाचाच येऊन देत नाहीत आम्ही. तुम्ही काळजीच करू नका. तुम्हाला तर वाटत असं आम्ही टक्केवारी वाढू, गैरसमज दूर करू, वातावरण निर्मिती करू. किती वातावरण निर्मिती करा, तुमची 150 किलोमीटर जरी रॅली झाली तरी रपारप पाडणार तुम्हाला, कोणाची बी. आमचं आरक्षण आधी द्या, झेंडे फाडका नाही तर चिरकुटा फाडका. आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा. हे असंही म्हणाले की हा नॅरेटिव्ह फार काळ टिकणार नाही. टिकणार आहे, अरे टिकणार आहे. मराठी येडे नाहीत. तुम्ही दोघांनी कार्यक्रम लावलेला आमचा, आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं, आताच आलेलं कोण घालायला लागलं, आमच्यावर केसेस कोण करायला लागलं, आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं, हे आम्हाला चांगलं कळतं. आणि आमच्या गोरगरिबाचे मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक देणे. गोरगरिबाचे मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात, पेपरला काय छापून येतं याच्यावर बी देणे आमचं. तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे, ध्यानात राहू द्या म्हणा. ते बी सुरू नको, बाजूला बोलत जाऊ नको म्हणा, वयानुसार बोलत जावा.